या ठिकाणी आपल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याकरिता नवीन ऐतिहासिक पाऊल उचललं गेल्याचं सन्मान्य सुमितजींनी सांगितलं. त्यांनी सांगितलेलं म्हणणं खरं आहे. कारण ही प्राप्त झालेली नैसर्गिक धनसंपदा याचा वापर आपण कुठल्या सकारात्मक चांगल्या कामासाठी कसा करू शकतो याचा विचार त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून झाला पाहिजे. त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक, त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमच्यासारखे विधानसभेत लोकसभेत काम करणारे लोक आणि विशेष करून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी. अनेक वेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं नियोजन त्या ठिकाणी प्रॉपर नसल्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक अडचणी उद्भवत असतात. अनेक वेळेस त्या ठिकाणी गावाला जाणारे रस्ते बंद होतात. माझ्या ठिकाणी ते आमगाववरून नवरगाव मार्फत गरमसूरला जाताना अनेक वेळेस तो रस्ता बंद करण्यात येतो आणि त्या गरमसूरच्या नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येत असताना कधी रात्री 12 वाजता कधी 1 वाजता फोन लावतात, भाऊ गेट बंद करून टाकलं. वामनराव बरोबर आहे का? हाँ बरोबर है. तो रेड्डी साहब ऐसा नहीं होना चाहिए. वो एक ही रास्ता है उनको आने के लिए जाने के लिए. वन विभाग वाले कभी कभी अपनी मनमानी करते हैं, उनको अड़ा के रखते हैं. ऐसा नहीं होना चाहिए. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीनं वन विभागाला अजून एक सूचना दिसतो, इथं येणारा वाघही सर्वांना दाखवला पाहिजे. नाही तर फक्त भाजपवाला आला म्हणून वाघ दाखवला, बाकीच्यांना वाघ न दाखवलं, अस्वल दाखवलं, त्या ठिकाणी दुसरं अजून काही दाखवलं, पण सर्वांना वाघ पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे. म्हणून माझी वन विभागाला सूचना आहे का कुठल्याही पक्षाचा कोणीही माणूस हो त्याला सर्व प्राणी सारखे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे, अशी सूचना सर्वांसमोर मी या ठिकाणी प्रशासनाला करतो, जेणेकरून कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी राहू नये. पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या दिशेनं या क्रांतिकारी निर्णयाकडे वळलेलो आहे आणि निश्चितपणे या पर्यटनाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यामध्ये